खरंच तुमच्या मदतीची गरज आहे. कारण कसं होतंय ना, 4 वर्ष जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही काम करत असता आणि त्याच्यातून तुम्हाला काही आउटपुट मिळत नाही, त्यावेळेला तुम्ही इतकं डिमोटिव्हेट होता, इतकं निराश होता, की तुमचं एक पॉइंटला तुम्ही येता, की तुम्ही सगळे सोडून द्या. नको ते व्हिडिओ करणं, नको ते एडिटिंग करणं, नको ते परत लोकं काय म्हणतील ही भीती, हे नकोय. असं वाटतं आपल्याला. मला पण असं वाटत होतं, पण आता मला काय झालं माहिती आहे का? मला तुमची मदत हवी आहे. मी कुठे कमी पडतीये, हे मला समजू शकेल का? मी असं का म्हणते, हे जाणून घेण्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत बघा किंवा हा जो व्हिडिओ आहे, तो शेवटपर्यंत बघा. तर सगळ्यात पहिल्यांदा मी माझी ओळख सांगते. तुम्ही सगळीजण मला ओळखता. तर माझं नाव वृषाली विक्रांत वाळके. माहेरची वृषाली विजय केळकर. बरीच जण मला वृषाली केळकर म्हणून ओळखतात. तर आता नवीन जोडलेली जी मंडळी आहेत, ती वृषाली वाळके या नावाने ओळखतायत. तर असं ओळख पाठीमागचं कारण, की कधी असा इंट्रोडक्शनी व्हिडिओज केलेला नाहीये मी किंवा माझी ओळख किंवा मी काय करते हे सांगितलेलंच नाही. म्हटलं आज जरासं आपलं नाव सांगून टाकावं. म्हणजे कसं जे नवीन व्ह्यूअर्स आहेत त्यांना कळेल, की मी नेमकं काय आहे किंवा कोण आहे ते. तर तुम्हाला माहिती आहे का हो, या YouTube चॅनलला सुरुवात का झाली आणि कशी झाली ते? तर मला सांगायला आवडेल, की जेव्हा लग्न झालं, लग्न झाल्यानंतर साधारण एक 5-6 वर्षापर्यंत म्हणजे 3 वर्षापर्यंत साधारण मी जॉब करत होते. आता रिसेंटली विरा जेव्हा पोटात होती, म्हणजे एक 4 वर्षापाठीमागे, आता विरा 4 वर्षाची आहे. तर विरा जेव्हा पोटात होती, म्हणजे मी जेव्हा प्रेग्नंट होते, तेव्हापासून माझा जॉब करायचा सुटला. काही हेल्थ इश्यूजमुळे सुटला आणि नंतर संधीसुद्धा तशा आल्या नव्हत्या त्या पिरियडमध्ये. त्यामुळे सध्या प्रेग्नन्सीवर फोकस करूया, बाळाला वाढवूया व्यवस्थित अशा हेतूनं जॉब सोडला होता, जॉब सुटला होता. आणि जेव्हा आता वीराला वाढवत वीरा जशी मोठी होत गेली, तसं या जॉब करण्यापाठीमागे आपण सुद्धा काहीतरी करत होतो आधी आणि आता आपण काहीच करत नाहीये. हा हा जो एक किडा असतो ना आपल्यामध्ये, की आपण काहीच करत नाहीये, तो एक सारखा वळवळत होता. पण सगळ्यात आधी या YouTube चॅनलची सुरुवात व्लॉगिंगची न होता, एक ऑडिओ बुकचं चॅनल आपण काढायचं. आपली नाटकाची आवड काय असेल ती जोपासायची आणि काहीतरी कथा, कविता किंवा देवांच्या कथांचे व्हिडिओज असे आपण करत राहायचे, हे मनापासून वाटत होतं. सुरुवातीचं चॅनलचं स्वरूप हे नुसतं ऑडिओ बुक, कथा, कविता यांवरच लिमिटेड होतं. पण कालांतराने जसं मी YouTube बघायला लागले, त्याच्यामध्ये जसजसे व्हिडिओज व्लॉगिंगचे यायला लागले, पहिलं चॅनल माझ्या मते मी हाऊस क्वीन बघितलं असेल आणि मग तशीच बाजूची इकडची-तिकडची जी आता YouTubeचं आपला हे कसं असतं, की आपण व्हिडिओ एक बघितला, की तसं सजेशनमध्ये ते व्हिडिओ येत जातात. त्यामुळे आरून-फिरून सगळे जे काही व्हिडिओज होते व्लॉगिंगचे, तर ते मी बघायला चालू केले होते आणि त्याच्या आधी भगवद्गीता असेल किंवा श्यामची आई हे माझं पहिलं पुस्तक असेल, ह्या 2 गोष्टी मी केल्या होत्या. त्याच्यानंतर मयुरेश काकांची बरीचशी पुस्तकं 2 पुस्तकं मी वाचली. तिरकस असेल आणि क्रॉसरोड असेल, तर ही 2 पुस्तकं मी वाचली होती. अशी पुस्तकच वाचून मी त्या चॅनलवर अपलोड करायचे, पण त्यामध्ये कन्सिस्टन्सी फार कमी होती. आज एक केलं तर 15 दिवसांनी एक व्हिडिओ पडायचा किंवा महिन्याभरानं पडायचा किंवा मध्येच सलग 2-3 पडायचे आणि मध्येच बंद व्हायचं. ह्याच्यामध्ये स्वामीचरित्र सारामृताचं सुद्धा वाचन केलं होतं मी. असे बरेचसे व्हिडिओ ना गॅपनं पडले आणि सुरुवातीच्या काळामध्ये जे काही YouTubeचं सेटिंग्ज असतं, म्हणजे टॅग्स लावायचे असतील, हॅशटॅग टाकायचे असतील, ह्याची काहीही माहिती घेतली नव्हती मी आणि त्या प्रकारे मी ते व्हिडिओचं करून टाकत होते, की टॅग्स वगैरे काही अपलोड करायचे नाही. नुसता व्हिडिओ एडिट करायचा, अपलोड करायचा आणि WhatsApp स्टेटसवरनं जेवढे काही गोळा होतील सबस्क्रायबर्स तेवढे गोळा होतील असं सगळं चालू होतं. पण असं तळ्यात-मळ्यात करत वर्षभरापाठीमागे करूया आणि आपण व्लॉगिंगकडे वळूया. मध्येच व्लॉगिंग केलं, मध्येच परत कविता टाकल्या. ह्यामुळे काय झालं माहिती आहे का? तर माझं मिक्स कंटेंटमध्ये ते चॅनल मोडलं, की आधी ऑडिओ बुक झाल्या, मग धार्मिक सगळे व्हिडिओ झाले, म्हणजे चरित्र सारामृत असेल, रामरक्षा असेल, परत भीमरूपी असेल, असे सगळे मिक्स व्हिडिओ त्याच्यामध्ये आले आणि ह्या सगळ्यामुळे आता होतंय काय माहिती आहे का? आता मी व्लॉगिंग निशवर फायनल झालेली आहे. म्हणजे मध्येच असं झालं होतं, की चला नवीन सुरुवात करूया म्हणून मी व्लॉग्स टाकायला सुरुवात पण केली होती आणि परत माझा मी गॅप टाकला का मला व्ह्यूज येत नव्हते. पण मी गोंधळले होते. पण YouTubeला सुद्धा ते कळत नव्हतं, की आपण हा व्हिडिओ नेमका कुठल्या लोकांपर्यंत पोहोचवायचा. म्हणजे हे चॅनल कुठल्या लोकांपर्यंत पोहोचवायचं. की असं झालं
धार्मिक चॅनलला डिव्होशनल कंटेंट लोकांकडे पोचवायचा का व्लॉगिंग आहे व्लॉगिंगकडे पोचवायचा, असं त्यामुळे व्ह्यूज येत नव्हते. त्यामध्ये आता एक गोष्ट माझ्या तऱ्हेनं मी फायनल केलेली आहे की आपण व्लॉगिंगला आता फिक्स करूया. जमेल तसे आपण व्लॉग करूया, जमेल तसे असं परत म्हणते मी, पण तसं म्हणायला नको. इथून पुढे मी ती काळजी घेईन की कन्सिस्टन्सी मी ठेवायचा प्रयत्न करते आणि ती कन्सिस्टन्सी माझी मिनी व्लॉग थ्रू, म्हणजे जे काही शॉर्ट्स व्हिडिओ आपण असतात त्या शॉर्ट्स व्हिडिओ थ्रू मी मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करते. आणि त्यामुळे आता सध्या चॅनलला व्ह्यूज येत आहेत, थोडेफार येत आहेत, अगदी खूप येत आहेत असं नाही, थोडेफार येत आहेत. पण या सगळ्यामध्ये मला तुमची मदत हवी आहे. तुम्ही प्लीज मला मदत करू शकाल का? आणि प्लीज तुम्ही मदत करा, एवढंच मला सांगायचं आहे. ती मदत कुठल्या स्वरूपाची, तर ती अशी आहे की कमेंट्स हा जो काही प्रकार असतो, तर जे जे व्हिडिओज तुम्हाला आवडतात त्यावर कमेंट करा तुम्ही. म्हणजे अशासाठी कमेंट करा की त्याच्यामुळे रीच वाढतो, म्हणजे यूट्यूबला सुद्धा कळतं की ह्या व्हिडिओवर लोक कमेंट करतायत, तर आपण हा व्हिडिओ जास्ती लोकांपर्यंत पोचवला पाहिजे. जे काही आम्ही सजेशन टॅग्स वगैरे टाकतो, तर ते टॅग्स वर्क करण्यासाठी, रीच वाढवण्यासाठी कमेंट्सची आणि लाईक्सची गरज असते. मी असं नाही म्हणत की तुम्ही अजिबात कमेंट करत नाही, तुम्ही खूप छान छान कमेंट केलेल्या आहेत आत्तापर्यंत. मी त्या कमेंट्स लिहून काढल्यात, मी त्या वाचून दाखवते की दहीकाल्याच्या व्हिडिओवर तुम्ही कमेंट्स केले आहेत. माझ्या नगरपंचायतीचा जो काही मी वेशभूषा स्पर्धेमध्ये भाग घेतला होता त्याचा व्लॉग असेल, लग्नाचा व्हिडिओ असतील, अनेकाधे फूड व्हिडिओज असतील, म्हणजे दडपे पोहे असेल किंवा उकड असेल, किंवा तुम्ही अनेक सजेशन्स पण दिलेली आहेत की आईच्या हातची रेसिपी टाक, काही कारणांमुळे ते शक्य होत नाही अजून. कविता वाचन असेल, देवीचा गोंधळ, भजन, दत्ताची भजनं, अशा सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही सजेशन्स मला दिलेली आहेत. पण कुठेतरी ते अजून रीच वाढवण्यासाठी कमी पडत आहेत. तर जेव्हा अशी अजून एखादी कमेंट येते की तुझा पेशन्स, कंटिन्युटी आणि हार्ड वर्किंग इज ॲप्रिशिएबल, तेव्हा खरंच ताकद मिळते. पण कसं आहे, ही ताकद आपल्याला मिळते, थोडीशी मिळते, पण जेव्हा त्याची गरज जास्ती असते ना, म्हणजे आता डिमोटिवेट होतोय, निराश होते. कारण झाली आता 4 वर्ष झाली मी या यूट्यूबमध्ये काम करते आहे, किंवा ह्या करिअर म्हणून यूट्यूबकडे बघते मी, कारण ह्याच्यामागे कष्टसुद्धा भरपूर आहेत. एखाद्या वेळी स्क्रिप्ट सुचत नसेल तर ते स्क्रिप्ट बाहेरनं आपल्याला जमा करावं लागतं. परत जेव्हा मी किचनमधले, आता मी घरात असते त्यामुळे माझे बरेचसे व्हिडिओ किचन, कपडे आवरणे, भांडी घासणे किंवा वीराबरोबरचा खेळ, तिनं घातलेला पसारा, या एवढ्याच गोष्टींशी निगडीत असतात. कधी बाहेर गेले तर चुकून एखादा त्याचा व्हिडिओ माझ्याकडून केला जातो, तो पण कसं विराला सांभाळत करायचा असतो, त्याच्यामुळे व्हिडिओकडे जास्त लक्ष द्यायचं का विराकडे जास्त लक्ष द्यायचं असा विचार करून कधी कधी ते व्हिडिओज काय होतात, शूटसुद्धा केले जात नाहीत. हे माझी चुकी होती का, हा माझा ड्रॉबॅक आहे, हा मी समजून घेऊन स्वतःला स्वीकारून पुढे जाते. मध्यंतरीच्या काळामध्ये ना, माझा चेहरा जो काही आहे तो जरा असा काळसर पडला होता, त्याच्यामुळे मला न्यूनगंड आला होता की आपण दिसत नाही चांगलं, आपलं स्क्रीन, आपण जेव्हा कॅमेरा सुरू करतो त्या डोळ्यांखालची जी काही डार्क सर्कल्स आलेली आहेत ती खूप दिसत आहेत आणि ते कसं तरी दिसतंय. त्यामुळे आपण व्हिडिओ असे व्लॉग करूया नको, म्हणून थोडे दिवस मला इच्छाच होत नव्हती की आपण व्लॉगिंग परत करावं अशी. पण आता मी कालच एक पोस्ट वाचली होती चिन्मयी राजे यांची, त्या काउन्सिलर आहेत त्यांची, की तुम्ही आहे तसं स्वतःला स्वीकारा. तर त्या पद्धतीने आज माझ्या चेहऱ्यावर जे काही डाग असतील किंवा पिंपल्स आलेले असतील किंवा जे काही असेल, फारसा मेकअप न करता आहे अशी रिअल मी तुमच्यासमोर बसलेली आहे. आणि मला रिअल गोष्टीच तुमच्याबरोबर शेअर करायच्यात. अगदी मला बडेजाव करायचा नाही आहे की मी असं असं केलं किंवा असं खूप मोठं हे आहे. पण हां, कंटेंट शूट करताना, आता किचनमधला असो किंवा आणि कुठला सुद्धा असो, इवन हा आजचा कंटेंट शूट करताना सुद्धा स्ट्रगल खूप आहे. आणि त्याच्यावर बघून कमेंट करणं हे महत्त्वाचं आहे. तुम्ही सजेशन्स द्या, मी त्या सजेशन्सनुसार काम करायला नक्की सुरुवात करीन. आता कवितासुद्धा वाचायला मला आवडतात किंवा नाटकातले प्रवेश असतील हे मला करायला आवडतात, दाखवायला किंवा वाचायला आवडतात. तसं सजेशन्स तुम्ही द्या. कुठून माझे व्हिडिओ बघता, तुमचं गाव कुठलं किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टींना मला प्लीज कमेंट थ्रू सांगा. आणि बरीचशी लोकं अशी आहेत की जी म्हणतात आम्हाला, ते म्हणजे एजेड पर्सन थोडेफार आहेत, ते कमेंट करू शकत नाहीत. ते मला इथे प्रत्यक्षात भेटून सांगतात की आम्ही व्हिडिओज बघतो, आम्हाला तुमचे व्हिडिओ आवडतात, तुम्ही करताय ते चांगलं करताय. इथे गावात तुम्ही भेटून मला सांगताय ते माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी मी थँक्यू म्हणतेच. पण ज्या लोकांना आपण कमेंट करता येते आणि ते व्हिडिओ बघून स्किप करतात, कमेंट करत नाहीत, अशांसाठी प्लीज 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 असं मी म्हणते की प्लीज तुम्ही एखादा इमोजी तरी टाका.
म्हणजे जेणेकरून मला समजेल की मी करतेय हे व्लॉगिंगचं जे काही चालू करतेय ते असंच मला चालू ठेवायचं आहे. ह्याच्यामध्ये मला कुठलाही बदल करायचा नाही आहे आणि माझं ध्येय जे काही आहे यूट्यूबचं क्रायटेरिया मॉनिटायझेशनचा पूर्ण करून आपल्याला आपली ही फॅमिली वाढवायची आहे. तर त्यासाठी प्लीज मला मदत करा. मला खरंच तुमच्या मदतीची गरज आहे. कारण कसं होतंय ना, 4 वर्ष जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही काम करत असता आणि त्याच्यातून तुम्हाला काही आउटपुट मिळत नाही, त्यावेळेला तुम्ही इतकं डिमोटिवेट होता, इतकं निराश होता, की तुमचं एक पॉइंटला तुम्ही येता, की तुम्ही सगळं हे सोडून द्या. नको ते व्हिडिओ करणं, नको ते एडिटिंग करणं, नको ते परत लोकं काय म्हणतील ही भीती, हे नकोय, असं वाटतं आपल्याला. मला पण असं वाटत होतं, पण आता मला काय झालं माहिती आहे का, मोबाईलची सवय झाली आहे. मी जरी काही गोष्टी नाही केल्या, तरी अशी एखादी गोष्ट माझ्यासमोर घडते, की माझा कॅमेरा आपोआप सुरू होतो. मी त्याला अडवू शकत नाही, की "नाही वृषाली, हे करायचं नाही आहे, हे बंद करायचं आहे आपल्याला, आपल्याला व्हिडिओज करायचे नाही आहेत." असं डोक्यात फिरत असतं. मनात पण असं घट्ट होत नाही, पण अशी एखादी घटना घडते, विरा असा एखादा खेळ खेळते किंवा असं काहीतरी घडतं, की मला माझा फोन ऑन करावा, कॅमेरा आपोआप ऑन होतो आणि मी व्हिडिओ करते आणि मी तो एडिट करून अपलोडसुद्धा करून टाकते. ह्याच्यामधून एकच सांगायचं आहे, की माझी कळकळीची विनंती आहे, की मला थोडीशी मदत करा. माझे व्हिडिओज तुम्ही डिव्होशनल बघायला आवडतील, म्हणजे गुरुचरित्र असेल, बालोपासना असेल किंवा एखादं स्तोत्र असेल, स्तोत्रांचा अर्थ असेल, अशा पद्धतीचे व्हॉईस ओव्हर असलेले, म्हणजे मी तुमच्यासमोर दिसणार नाही, व्हॉईस ओव्हर्स असलेले व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील का? मी जे काही आता डेली व्लॉग्स करते, समोर येऊन कविता सादर करते, असे व्हिडिओज तुम्हाला आवडतील? हे प्लीज कमेंटमध्ये सांगा. म्हणजे त्या दृष्टीनं मला माझं काम जे काही आहे ते पुढे नक्कीच करता येईल. शेवटी जाता फक्त एवढंच सांगेन, जर तुम्हाला मोठी कमेंट्स करायला जमत नसेल, तर फक्त एखादा इमोजी जरी टाकलात ना, तरी खूप म्हणजे मदत होईल मला. एवढंच सांगते आणि व्हिडिओ संपवते. खूप मोठा व्हिडिओ झाला आहे हा. प्लीज, प्लीज माझे आधीचे सुद्धा व्हिडिओ बघा. त्याच्यातनं तुम्ही प्रोफाईल तपासा माझी, हवं तर चॅनल तपासा. मी कुठल्या प्रकारचे व्हिडिओ केलेत, काय कसे केलेत ते, आणि मग तुम्ही मला सजेशन्स द्या. मी तुमच्या सजेशन्सचा मनापासून स्वीकार करते. तुमच्यासमोर आत्तापर्यंत जे सजेशन्स तुम्ही दिलेले आहेत, रेसिपीचे असतील किंवा कविता असतील किंवा आणि काही असतील, तर ते लवकरात लवकर तुमच्या पुढे आणण्याचा, तुमच्यासमोर दाखवण्याचा नक्की प्रयत्न करीन. आपण एक फॅमिली आहोत. आता 1500च्या वर सबस्क्रायबर झालेले आहेत. 1540 असतील साधारण आता. ही 1500 जणं तुम्ही माझी फॅमिली आहात. आपण आहोत. मी एकटी नाही आहे. आपल्याला हे मिळून चॅनल ग्रो करायचं आहे. आपण ह्या गोष्टी पुढे नेऊया. याच्यामध्ये तुमचाही सहभाग तेवढाच असेल. मी फक्त कॅमेरामध्ये दिसेल, तुम्हाला मोबाईलमध्ये दिसेल, पण तुमच्या सगळ्यांची तेवढीच मला ह्या व्हिडिओजच्या ह्याच्यामध्ये किंवा चॅनल पुढे नेण्यामध्ये नक्की मदत होणार आहे. तेव्हा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, एक छोटीशी कमेंट करा, जेणेकरून मला या अडचणीतून, या माझ्या मानसिक द्वंद्वातून बाहेर पडायला मदत होईल. प्लीज कमेंट करा, सजेशन्स द्या, चॅनल बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.